आणि त्याचा व्यवहार, सिद्धांत आणि त्याचं आचरण यामध्ये नेहमीच एकरूपता राहते असं नाही. व्यवहाराच्या पातळीवर काही वेगळं असू शकतं, पारमार्थिक सत्य काही वेगळं असू शकतं. म्हणून भगवान शंकराचार्यांनी प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता असे सत्याचे 3 प्रकार, 3 पायऱ्या, 3 अवस्था वर्णन केलेली आहे. त्या एकापेक्षा श्रेष्ठ आणि अधिक गंभीर ही जी स्थिती सिद्धांताच्या परमोच्च अवस्थेतल्या सत्याच्या संबंधात, तीच स्थिती व्यवहारामध्ये सुद्धा निराळ्या प्रकाराने असू शकते. आपला भारतवर्ष हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने, साधन संपत्तीच्या दृष्टीने, नैसर्गिक अनुकूलतेच्या दृष्टीने इतर कोणत्याही एका राष्ट्रापेक्षा, परंपरेच्या दृष्टीने इतर कोणत्याही एका राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ आहे याबद्दल यत्किंचितही शंका असण्याचं कारण नाही. आपल्याला याचे पुरावे पाहिजे त्या पद्धतीने, पाहिजे त्या स्वरूपात मिळू शकते. अडचण फक्त भारताचा हा सगळा असणेपणा आणि आजची भारताची स्थिती. खरं म्हणजे भारतांची म्हणण्यापेक्षा भारतीयांची स्थिती. कुठे चुकलं? तत्वज्ञान जर इतकं श्रेष्ठ आहे, परंपरा जर इतकी प्राचीन आणि उज्ज्वल आहे, निसर्गाची संपत्ती आणि साधनं जर इतकी अनुकूल आहेत, पण माणसं काही रेमोकेशन आहे, चांगली बुद्धिमान आहे, लोकसंख्या कमी नाही, ही भरपूर आहे, देशाचा आकारही लहान नाही, तोही प्रचंड आहे. असं असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली स्थिती अशी का? जपान सारखा देश जळून खाक झाला होता, तो 20-25 वर्षांमध्ये उभा राहिला आणि अर्थक क्षेत्रात त्यांनी महासाम्राज्य सत्ताना आव्हान दिलं. आपली स्थिती अशी का? विवेक विसरून व्यष्टी धर्माला समष्टी धर्म समजलो आणि समष्टी धर्म जो असायला पाहिजे तो व्यक्ती वागायला लागली. हे जर झालं नसतं कदाचित राष्ट्राचा विचार जो आज आपण पाहतो हा बदलला. आज जी आपल्याला नामुष्की पत्करावी लागली आहे ती पत्करावी लागली नसते. अखंड भारत तोडून घ्यावा लागला, नामुष्कीने नादांनी खाली मान घालून पत्करावा लागला. आव्हान देत असताना, आश्वासनं देत असताना, तलवारीला तलवार भिडेल असं म्हणत असताना, भारताचे तुकडे होण्यापूर्वी माझ्या देहाचे तुकडे होते असं म्हटलं जात असताना भारताचे झालेले तुकडे आपल्याला उघड्या डोळ्यांनी पत्करावे लागले आणि अजूनही ते तसेच आहे. मनामध्ये विवेक जागृत ठेवला पाहिजे. आपल्याकडे व्यष्टी धर्म म्हणजे व्यक्तीचा धर्म आणि समष्टी धर्म म्हणजे समाजाचा धर्म अशा 2 गोष्टी सांगितल्या. यात एक गोष्ट निश्चितपणे समजून घेतली पाहिजे की समाज ही संकल्पना आहे, वस्तू ही अस्तित्व आहे. समाज समुदाय यांचं एक काही लक्षण असतं, यांची एक काही प्रवृत्ती असते आणि ती कशी असली पाहिजे आणि व्यक्तीची कशी असली पाहिजे याचा विचार करा. व्यक्तीची प्रकृती म्हणजे समाजाची नव्हे, समाजाचा स्वभाव तो व्यक्तीचा नव्हे, निदान नसला पाहिजे. आपल्याला माहिती आहे इंडिव्हिज्युअल मेंटॅलिटी ही मॉब मेंटॅलिटी पेक्षा वेगळी असते असा समाजशास्त्र नाही. मनुष्य समुदायात बनला, त्याचा समुदाय झाला, त्याचा समाज झाला, त्याची संघटना झाली, त्याचा मोर्चा निघाला म्हणजे तो वेगळा. वैयक्तिक माणसाची क्वचित बरी आहे कसं वाटतं, ती त्या घोळक्यात सापडली की ते धरतील बाबा. मॉब मेंटॅलिटी म्हणतात. रामायण आणि महाभारत हे आपल्या वाङ्मयातले 2 अमूल्य रत्न आहेत. तत्वज्ञानाचे, सिद्धांताचे महासागर आहेत. खेदाची गोष्ट आहे की आपल्याला संस्कृत येत नाही आणि दोन्ही ग्रंथ संस्कृत नाही. रामायण जर लोकांनी वाचलं, महाभारत जर लोकांनी वाचलं तर हे जे पुढारी म्हणून साहित्यिक म्हणून निरवतात त्यांचं काहीही शिल्लक राहणार नाही. ते आपलं वैगुण्य उघडं पडत आहे म्हणून महाभारतात आणि रामायणातली व्यक्तिचित्र विकृत करून म्हणतात. मी आता माझ्याकडे बोलता बोलता सांगितलं होतं की मनुस्मृती जायला आपल्यातले काही लोक निघाले आणि सरकारने त्याची काही दखल घेतली नाही. त्याचं एकमात्र कारण असं आहे, मनुचे नियम जर लावले तर आजच्या राज्यकर्त्यांना राज्य करता येत नाही, आजच्या अधिकाऱ्यांना अधिकारी घ्या पाहिजे. तर म्हणून असं सांगितलंय जो गुन्हा सामान्य मनुष्य करतो
तो जर राजा करेल तर त्या 1000 पट शिक्षा केली पाहिजे. ज्या अधिकाऱ्याच्या हातून चूक होईल त्याची ती चूक दुरुस्त होईपर्यंत त्या अधिकाऱ्याला आपल्या स्थानापासून निलंबित केला पाहिजे. आता हे सगळं कसं परवडायचं म्हणून स्तुती जायला म्हणजे झालं ही कोणी चौकशी करणार नाही, विचारला देणार नाही. आणि म्हणून याच्याकडे योग्य अशा पद्धतीने पाहिलं जातं. आता आमच्या पिढीचं काय जे व्हायचं ते झालंय. जी उगवती पिढी आहे जिला अजून संबंध जीवन जगायचं आहे तिला तरी सन्मानाने जगायचं आहे की नाही समाजामध्ये. आणि जर जगायचं असेल तर महाभारत आणि रामायण यांचा कसून अभ्यास झाला पाहिजे पिढीमध्ये. तो व्यवस्थितपणे लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांना सांगितलं गेला पाहिजे. बुद्ध जन्माला येईपर्यंत आपल्याकडे सद्गुणाच्या विकृती कधी झाल्या नव्हत्या. सद्गुण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यक्षम होते. आज आपला राष्ट्रीय दिन आहे. ह्या दिवशी त्यांनी राष्ट्राच्या कल्याणाचं काय लक्षात ठेवलं पाहिजे. रामदास स्वामींचं सच्च शब्दात सांगितलं, जगासी लावा वादक उद्धटासी उद्धट खटनटासी खटनट झालीच पाहिजे. हे काय माहितीये का, हे सामाजिक पातळीवरचं तत्वज्ञान. समाज म्हणून जेव्हा तुम्हाला जगायचं असेल तेव्हा याच वृत्तीने जगलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज याला अपवाद नाही. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलंय, विंचू रेव्हाव्याशी आला देवपूजा नावळे त्याला तेथे पैजाराचे गाव हावे अघवासिया. आमच्याकडे राजाचा धर्म आणि विद्वान ब्राह्मणाचा धर्म एकमेकांपेक्षा वेगळे झाले. त्यांनी म्हटलंय असंतुष्टा द्विजा नष्टा संतुष्टाश्च मणिपुर. असंतुष्ट ब्राह्मण नष्ट होतो. ब्राह्मण म्हणजे व्यक्ती, इंडिव्हिज्युअल. व्यक्ती जेव्हा असंतुष्ट असते तेव्हा नष्ट होतो, दुःख भोगतो. आणि राजा जेव्हा संतुष्ट असतो तेव्हा दुःख भोगतो. राजा असंतुष्ट असायला हवा, व्यक्ती संतुष्ट असायला हवी. आज राजा संतुष्ट आहे आणि व्यक्ती असंतुष्ट झाली आहे. आता संघर्ष जन्माला नाही तर दुसरं होईल का. व्यक्तीनं फिलॉसॉफी परिसीमेला न्यावी, तत्वज्ञान परिसीमेला न्यावं आणि समाजामध्ये ते अप्लाय करून घ्यावं. त्याला समाजकार्य काही करायचं आहे, समाजाने उभं राहायचं आहे, समाजाचं रक्षण करायचं आहे, समाजाचं नेतृत्व करायचं आहे. त्यानं जर हे विसरलं तर पुढे पंचायत. साध्या गोष्टीचा विचार करा. आपण भगवान रामचंद्राचं जीवन हे व्यक्ती जीवनाचे आदर्श आहे. व्यक्तीची जेवढी नाते संबंध असतात त्यामध्ये आदर्श संबंध हे रामायणात प्रदान केले. पत्नी आदर्श कशी असावी, पती आदर्श कसा असावा, भाऊ आदर्श कसा असावा, उत्कृष्ट नव्हते. पण जेव्हा रामचंद्राला राजा म्हणून लढायचा प्रसंग आला तेव्हा पती बाजूला ठेवला आणि राजा कार्यक्षम झाला. तो सीता त्यातून घडला. आता त्याच्याकरता रामचंद्राने सीतेने दिलेल्या छोट्याशिवाय लोक देत होते. तिच्यावर प्रत्यक्ष अन्याय झाला, ती बोललीच नाही. उलट तिने रामचंद्रांचं अभिनंदन केलं आहे आणि प्रजेचं रक्षण करणं, प्रजेला सुख देणं हा तुझा धर्म आहे. तुझी पत्नी म्हणून त्यात सहभागी होण्यात मलाही आनंद आहे असं वाल्मिकी सीता म्हणतात. कारण तिला नक्की माहिती आहे राजा राम ह्या पतीपेक्षा पती रामापेक्षा अनेक पटीने मोठा आहे, श्रेष्ठ आहे आणि त्याचं कर्तव्य पतीच्या कर्तव्यापेक्षा जास्त चांगलं आहे. नाटकाला व्यक्ती कदाचित थोड्या समजतात पण समाजाच्या संदर्भात व्यक्ती जाऊन घ्यायला ते समजतच नाही. जर समाजाच्या संदर्भात व्यक्ती समजून घ्यायला पाहिजे असं कळलं असतं तर शिवाजीचं चरित्र जसं नाटकात वर्णन केलं तसं वर्णनच केलं गेलं. कारण शिवाजी व्यक्ती जरूर आहे पण शिवाजी पहिला प्रथम राजा आहे. हे राज्य व्हावे हे श्रीची इच्छा आहे, या प्रतिज्ञेला बांधलेला आहे आणि मग बाकी कुणी तो सगळा आहे. आमच्यात ते काही दीडशाने एका गोष्टी चर्चा करतात पण बोलतात कसं ते शिवाजी महाराजांची अब्दुल खानाची गाठ झाली. शिवाजी महाराजांची अब्दुल खानाची गाठ झाली. चर्चेचा विषय काय की पहिला आघात कोणी केला, अब्दुल खानाने केला का शिवाजी. आणि आमच्या ते हे सगळे काही शहाणे लोक असं म्हणतात की शिवाजी पहिला आघात करणार नाही. आधी अब्दुल खानाने शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती तलवार मारली आणि मग शिवाजीने त्याच्या पोटामध्ये बिछवाकू बसला. मी आपल्याला खरंच सांगतो शिवाजीचं शिक्षण कोणत्याही आश्रमात झालेलं नव्हतं. दादोजी गोंदेवाच्या हाताखाली जिजाबाईच्या मार्गदर्शनानं रामायण महाभारत ऐकत शिवाजी लहानाचा मोठा व्हायला होता. तो अफजल खान आपल्यावर वार करेल याची वाट बघत थांबणं शक्यच नाही.
जो शत्रू आहे निश्चित झालं, ज्याला आपल्या भावाचा घात केला आहे, ज्याला बापाला फसवलं आहे, ज्याला तुळजापूरची अंबाबाई तुकडे करून मोरीत कोंबली आहे, त्याच्याविषयी कशा करता नाही करायची आपल्या डोक्यावर घाव पडेपर्यंत. आणि डोक्यावर घाव पडल्यानंतर तरी काही होणार नाही याची जबाबदारी कोण आहे? घाव पडणार निश्चित आहे. माझी खात्री आहे की शिवाजी महाराजांनी पहिल्या प्रथम जिचा होता तसंच असलं पाहिजे. असं जर नसेल तर त्या इतक्या बिकट परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना राज्य सुरू करतात. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने जेव्हा धर्मराजाला उपदेश केला तर त्याला सांगितलंय, धर्मराजा लक्षात ठेवाले, अधर्म रूपो धर्मो ही कश्चित असती नराधिप धर्मश्चाधर्म रूपो असती तच्चज्ञेयम विपश्चिता. वाटताना धर्म वाटतो, वास्तविक तो अधर्म असतो. वाटताना अधर्म वाटतो, वास्तविक तो धर्म असतो. राजाने शहाणपणाने याचं गंमत ओळखून घेतलं पाहिजे. तो हा बुद्धाचा शिष्य उत्तम सर्जन होता. बुद्धांना जीवका नको रे, त्यात रक्त निघतं रे, ती हिंसा आहे. त्याला सर्जरी सोडून दे. आता आमच्याकडे सर्जन नसले काय मी. आता मला सांगा, जितका मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे फिजिशियन हा सन्माननीय, तितका सर्जनही सन्माननीय आहे की नाही. आपण सर्जनला हिंसक म्हणणार का? त्याच्याही चाकूला रोज रक्त लागतं म्हणून सर्जनचा चाकू आणि खुनी करणाऱ्याची सुरी सारखी समजणार का? खून करणाऱ्याची सुरी वैयक्तिक स्वार्थाकरता वापरली जात असे आणि सर्जनचा जो चाकू आहे हा समाजाच्या कल्याणाच्या भावाने वापरला जातो. म्हणून जरी धार दोघांना सारखीच असली आणि दोघांनाही रोज रक्त लागत असलं तरी सुद्धा एक वंदनीय आहे आणि एक तिरस्कार आहे. आणि म्हणून आग्रहाने सांगायला होतं, बाबा नो हे समजून घ्या केव्हा तरी एकदा. कुठे कसं वागावं हे आपण वागायला विसरलो आणि खोटा भोंगळपणा केला. तोही प्रामाणिक असता तर कदाचित चाललं असतं, तोही अप्रामाणिक होता. आम्ही समाजाच्या पातळीवर भोंगळ राहिलो आणि जगतीच्या पातळीवर नागड्या स्वार्थाने वागलो. उलट व्हायला पाहिजे. वैयक्तिक कारणाकरता किती गोष्टी केल्या जातात, त्या समाजाकरता केली असते का? हे आवश्यक होतं, हे झालं नाही. त्यातून आपल्या राष्ट्राचा नाश झालाय म्हणून असं एक चरित्र आपल्याला सांगतो की ज्याच्यामध्ये हे पाळलं असतं तर काय झालं असतं आणि न पाळल्याचा परिणाम काय बघायला.